सगळ्या हिंदूंनी साईबाबा मुसलमान होते ह्या प्रचार प्रसाराला बळी न पडता साईबाबांची भक्ती करावी। साईबाबा कट्टर हिंदू होते याचे मी प्रमाण दिलेले आहेत माझ्या या व्हिडिओमध्ये। जन्मानी आणि कर्मानी साईबाबा हिंदू होते। हिंदू संस्कृतीतच हिंदू धर्मातच साईबाबांचा जन्म झालेला आहे याचे मी प्रमाण दिलेले आहेत माझ्या व्हिडिओमध्ये। सगळ्या हिंदूंनी त्या षडयंत्राला बळी न पडता कट्टर हिंदू राहून साईबाबांची भक्ती करावी आणि स्वतःचा उद्धार करून घ्यावा। जी तिथं सांगून या त्यांना बंद करा म्हणा। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि आपले जितकेही महान पुरुष आहेत ज्यांनी हिंदुत्वाचं रक्षण केलं, त्या लोकांचा जे लोक अपमान करतील त्यांची सगळ्या हिंदूंनी मुडक्या छाटल्या पाहिजे आणि काली मातेला त्याची माळ घातली पाहिजे। अशा लोकांना हाच दंड आहे जो हिंदूंच्या महापुरुषांचा अपमान करत असते। खास करून ज्या लोकांना आत्महत्या करण्याची हौस आलेली आहे त्यांनी स्वतःचं जीवनाचं सार्थक करत अशा लोकांच्या मुंडक्या उतरवान मग जीव द्या स्वतःचा। याच्यातच हिंदूंचं कल्याण आहे। नुसतं जीव देऊन स्वतःच्या जीवनाचं सार्थक होणार नाही तर अशा लोकांचे बळी घेऊन स्वतः मरणे, फासावर लटकणे हे कितीतरी पटीनं श्रेयस्कर आहे। जी मी स्वतः जाऊन आलेलो आहे। व्यवस्था एकदम चोख आणि उत्तम आहे। हिंदू धर्मद्रोह्यांचे षडयंत्र आहेत। मी स्वतः तिथं राहून आलेलो आहे। कोणी ते केलेलं आहे त्याचे सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। त्यांची धरपकड चालू आहे, चांगलं ठोकणं चालू आहे या लोकांना। सत्य सगळ्या हिंदूंसमोर येईल। सगळ्यांचे आता तिन्ही अमृत स्नान संपन्न झालेले आहेत तरी ज्योतिषीय दृष्टिकोनातून कुंभमेळा संपलेला नाही। सगळ्या उरलेल्या हिंदूंनी तिथं जाऊन स्नान करावं, पुण्यप्राप्ती करून घ्यावी असं मी आवाहन करतो सगळ्या हिंदू लोकांना। वक्तव्य आहे की काळी जादू केली असं त्यांचं म्हणणं आहे। आपापले मत आहेत, आपापले विचार आहे। कोणी कशाला भीतं, कोणी कशाला भीतं, पण हे सगळे दुसऱ्यांचे वक्तव्य आहे। फडणवीस साहेबांनी असं काहीही वक्तव्य केलेलं नाही आहे। दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावर काही विशेष विश्वास ठेवण्यासारखं नाही। तंत्रमंत्र असतात, जादूटोणे असतात, याच्यात काही संशय नाही। जगदंबेचे प्रताप आहे। जगदंबा कालिका परमेश्वरीचे, कामाख्या देवीचे महान सिद्धी आहेत, याच्यात काही संशय नाही। पण कोणी अशा प्रकारचे काही करत असतील तर ते त्यांच्या प्रायव्हेट गोष्टी आहेत आणि अशा गोष्टी हास्यास्पदही आहे की कोणी कोणाच्या बंगल्यावर नाही चाललं, हसण्यावर नेल्या पाहिजे अशा गोष्टी, याला काही आधार वाटत नाही। दिल्ली राजधानीमध्ये भाजपची सत्ता आहे आणि समजलाच नाही प्रश्न। आला का चुनाव रिझल्ट? अरे वा वा वा, बधाई हो, भाजपाला बधाई हो। महाराष्ट्रातही भाजपा सेनेची सरकार आहे, बधाई आहे। सगळे हिंदू जागृत होऊन हिंदूवादी सरकार निवडून देत आहेत। सगळीकडे असंच झालं पाहिजे। सगळेच्या सगळे आमदार, खासदार, विधायक, सांसद, पार्षद, वार्ड मेंबर सगळे कट्टर हिंदूवादी संसदेमध्ये, विधानसभेमध्ये, नगरपालिकेमध्ये गेले पाहिजे, ज्यामुळे आपण हिंदू राष्ट्राची स्थापना करू शकू। राजनीतीचं हिंदूकरण करणे आणि हिंदूंनी वोटर बँक बनणे, सडलेला जातीयवाद त्यागून छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मध्वजाखाली एकत्रित होणे हेच हिंदूंचं आद्य कर्तव्य आहे। यामुळेच भारत सोन्याची चिडिया होईल, जगद्गुरू होईल, चक्रवर्ती सम्राट होईल। ओम काली। मला जानकारी नाही विषयाची। पण हिंदू खतरे में आहे का? कारण गेल्या अनेक दिवसांपासून हिंदूंवर होणारे हल्ले हे पाहिले गेले। हिंदूच संकटात आहे, हिंदुत्व संकटात आहे, कारण की हिंदू सळकात जातीयवाद चाटण्यात व्यस्त आहे। हिंदूंनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हा वर्णवाद, 2378 जातींचा जातीयवाद, 28 प्रांतांचा प्रांतवाद, भाषावाद हा सगळा हाणून जगातले सगळे हिंदू एकमेकाचे सगळे सोयरे असे मानून सगळ्या हिंदूंनी एकीभूत झालं पाहिजे, तरच हिंदू सुरक्षित होईल। नाही तर हिंदूंचा नाश अवश्यंभावी आहे। पाकिस्तान, बांगलादेश,
हिंदूंसोबत काय होऊन राहिलं, लाखो हिंदू कापून टाकण्यात आलेले आहेत. तेही भारतात होईल, अलग अलग प्रांतांमध्ये, केरळ, पश्चिम बंगाल आणि काश्मीरमध्ये हे आपल्या डोळ्यासमोर होऊन राहिलेलं आहे. याच्यावर एकमात्र उपाय आहे, कट्टर हिंदूवादी राजा लोकांना सगळीकडून संसदेत, राज्यसभेत, लोकसभेत पाठविणे, राजनीतीत उच्च पदावर कट्टर हिंदूवादी लोकांना बसविणे, हाच एकमात्र हिंदूंच्या सुरक्षेचा उपाय आहे. निसंशय जो बाळासाहेब ठाकरे कट्टर हिंदूवादी आहेत, तर त्यांचा वारस तोच असणार आहे जो कट्टर हिंदूवादी आहे. शिंदे साहेब कट्टर आहेत म्हणून शिंदेच खरे शिवसेनेचे वारस आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून शिंदेची शिवसेना खरी की ठाकरेंची शिवसेना खरी असे वाद चालू आहेत. तुम्हाला काय वाटतं? वाद काही असो, माझं वैयक्तिक मत एकनाथ साहेब शिंदेंचीच शिवसेना आहे, याच्यात काही संशय नाही. कारण की कोणताही पक्ष विचारावर चालत असतो. शिवसेनेचा विचार कट्टर हिंदुत्व आहे, हिंदू राष्ट्र आहे आणि शिंदे साहेब त्याचे प्रतिनिधी आहेत. हे माझं वैयक्तिक स्पष्ट मत आहे. हिंदूंसाठी सनातन बोर्डाची स्थापना झाली पाहिजे आणि ज्या हिंदूंच्या जमिनी बळकावल्या गेलेल्या आहे वक्फ बोर्डाकडून, त्या मूळ मालकांना, हिंदू मालकांना मिळाल्या पाहिजे आणि ज्याचे मालक अस्तित्वात दिसून नाही राहिलेले आहेत ते सनातन बोर्डाकडे गेल्या पाहिजे. त्या सगळ्या जमिनी ज्यांचा उपयोग हिंदूंच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.